Last time we have discussed about the cyclic structure of fructose. So this is the cyclic structure of fructose. Actually, what happened? It is the open chain structure of fructose, that is according to Fischer-Production formula. It is an example of ketohexose because ketonic functional group is present as a major in the major proportion. There are 1, 2, 3, 4, 5, and 6 carbon atom containing ketonic functional group. Hence, it is considered as a ketohexose. Okay. Name of this compound is a your fructose. That fructose याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, ऑलवेज फर्स्ट कार्बन याला नंबरिंग करून घ्यायचं 1, 2, 3, 4, 5 and 6. सिमिलरली हियर 1, 2, 3, 4, 5 and 6. जिथे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो ती रिएक्टिव्ह साईट असते ऑलवेज स्ट्रक्चर मधली. सो आपण या फॉर्मॅट मध्ये असं कन्सिडर करू शकतो की ऑलवेज ketonic functional group, that is carbon number 2, when reacts with carbon number 5, hydroxyl group of carbon number 5, then it will form cyclic structure with oxygen as a heteroatom. So it is resembling with the structure furan. Okay, name of this compound is the furan. It is aromatic compound and it is resembling with the 5-membered oxygen containing heterocyclic compound, that is the aromatic compound, that is furan, and hence it is called as a fructofuranose. Okay, so fructose gets converted into fructofuranose. Now basic difference between alpha D fructofuranose and beta D fructofuranose is only the difference is the CH2OH group in the carbon number 1 and second carbon चा जो हायड्रोक्सिल ग्रुप असेल तो राईट साइडला असेल तर डी कन्सिडर करायचं. सेकंड कार्बनचा हायड्रोक्सिल ग्रुप जर असेल लेफ्ट साइडला या व्हर्टिकल लाईनच्या त्याला आपण कन्सिडर करतो बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज. ओके, नाव सायक्लिक स्ट्रक्चर डिटरमाइन करायचंय. फक्त मी काय केलं, हा जो लॉंग बॅकबोन आहे कार्बन चेन बॅकबोन आहे तो या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट केला. सो कार्बन नंबर 1 दॅट इज CH2H, जी राईट साइडचा जो पार्ट आहे तो डाऊन साइडला आला पाहिजे. राईट साइडला आहे OH, H आणि OH कार्बन नंबर 2, 3, 5 चे. तो तसंच केलं इथे डाऊन साइडला आला तर त्याला आपण कन्सिडर करणार अल्फा. सो OH, H आणि OH हे डाऊन साइडला या प्लेनच्या डाऊन साइडला त्याला आपण कन्सिडर करतो अल्फा. रिमेनिंगचे लेफ्ट हँड साइडचे जे सगळे इलेमेंट्स आहेत ते काय असतील, अप्पर साइडला असतील या कार्बनच्या अप्पर साइडला. ओके, प्रत्येक वेळी. सो ज्याला आपण कन्सिडर करतो अल्फा डी फ्रुक्टोफ्युरानोज. आणि सिमिलरली देर इज ओनली वन डिफरन्स ऍट द सेकंड कार्बन ॲटम, दॅट इज अॅनोमेरिक कार्बन ॲटम याच्यातला असेल सेकंड कार्बन ॲटम. त्याचं जर फक्त कॉन्फिगरेशन चेंज होईल. सेकंड कार्बनचा OH फ्लिप केला म्हणजे तो अप्पर साइडला गेला आणि CH2OH डाऊन साइडला आला तर त्याला आपण कन्सिडर करतो बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज. ओके, तर दिस इज अ सायक्लिक स्ट्रक्चर. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा फ्रुक्टोजचं ओपन चेन स्ट्रक्चर ड्रॉ केलं. ओपन चेन स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर जो फंक्शनल ग्रुप आहे दॅट इज कार्बन नंबर 2 कार्बोनिल ग्रुप. So when that carbonyl group reacts with hydroxyl group of the on the fixed carbon atom, then it will form oxygen containing 5-membered heterocyclic compound and it is resembling with the furan. So that's why it is considered as a fructofuranose. हा fructofuranose चे दोन आयसोमर्स मिळतात अल्फा आणि बीटा. तो अल्फा आणि बीटा आयडेंटिफाय कसा करायचा, सेकंड कार्बनचा जो हायड्रोक्सिल ग्रुप आहे तो राईट साइडला असेल तर त्याला कन्सिडर करायचं अल्फा. सेकंड कार्बनचा हायड्रोक्सिल ग्रुप जर लेफ्ट हँड साइडला असेल व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट हँड साइडला तर त्याला आपण कन्सिडर करतो बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज. सो दीज आर द 2 आयसोमर्स ऑफ फ्रुक्टोफ्युरानोज. आणि आपल्या पॉईंटचं नेम आहे सायक्लिक स्ट्रक्चर. आता हे झालं रिप्रेझेंटेशन. सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, सायक्लिक स्ट्रक्चर दाखवावं लागेल. मग जो राईट साइडला जो पार्ट मेन्शन केलेला आहे तो डाऊन साइडला आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. कशाच्या डाऊन साइडला, ह्या प्लेनच्या 5-membered रिंगच्या डाऊन साइडला प्रत्येक ठिकाणी हे OH H आले पाहिजेत आणि अप्पर साइडला सगळ्या लेफ्ट हँड साइडचा पार्ट आला पाहिजे. ओके, सो या बेसिस वरनं तुम्ही काय कन्सिडर करू शकता की वेदर द गिवन कंपाऊंड इज अ शोज सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोफ्युरानोज ऑर नॉट. जर असं असेल तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज अँड अल्फा डी फ्रुक्टोफ्युरानोज. सो प्लीज प्रिपरेशन करताना या सायक्लिक स्ट्रक्चरचं जास्त प्रिपरेशन करा, जास्तीत जास्त त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, पुढचा जो पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा दॅट इज डायसॅकराइड त्याच्यावरती जास्तीत जास्त वर्कआउट करा. लेक सेकंड थिंग, आता या टाईप मध्ये अजून काय क्वेश्चन जनरेट होऊ शकतात, तर एक क्वेश्चन जनरेट होऊ शकतो अल्फा डी फ्रुक्टोफ्युरानोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोजचं डिफरन्स काय, बेसिक डिफरन्स. हा तुम्हाला BSc साठी किंवा 1 मार्क्स साठी क्वेश्चन येईल. त्याचं करेक्ट आन्सर असेल कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन नंबर 2. बघा, ग्लुकोज मध्ये कार्बन नंबर 1 मध्ये आपण कन्सिडर करतो, फ्रुक्टोज मध्ये आपण कार्बन नंबर 2 बरोबर कन्सिडर करतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की ज्या ज्या वेळी क्वेश्चन पेपरमध्ये ग्लुकोज विचारतात की फ्रुक्टोज विचारतात, क्वेश्चन पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन याच्यावरती असतो. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. तो रिझेम्बल असतो 6-membered ऑक्सिजन कंटेनिंग दॅट इज पायरॅन आणि हा असतो 5-membered ऑक्सिजन कंटेनिंग रिंग बरोबर रिसेम्बल असतो, त्याला आपण कन्सिडर करतो प्युरान. सो दीज आर द 2 बेसिक सायक्लिक स्ट्रक्चर्स ऑफ फ्रुक्टोज एज वेल एज अ ग्लुकोज. ओके, बेसिक टर्म्स आहेत त्या. ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस इज अ डायसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे काय,
नावातच आहे डायसॅकराइड, डाय स्टँड्स फॉर टू आणि सॅकराइड्स मीन्स शुगर मॉलिक्यूल. So when after hydrolysis of disaccharide, two sugar molecules are obtained as a major product. So such reaction or such compound is called as a oligosaccharide or disaccharide. Disaccharide मध्ये हायड्रोलिसिस केल्यानंतर दोन कंपाऊंड जर आपल्याला मिळत असतील ऍज अ शुगर म्हणून तर त्याला आपण कन्सिडर करतो डायसॅकराइड. So in case of disaccharide carbohydrate, there are few examples of disaccharide. First is sucrose, next one is a lactose, and next one is a maltose. One by one बघूया. Sucrose means what, lactose means what, and maltose means what. इम्पॉर्टंट पॉईंट्स तेवढे फक्त कव्हर करायचे, म्हणजे 4 पॉईंट्स पेपर म्हणजे क्वेश्चन नंबर 2 किंवा सेक्शन डी मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. शुक्रोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, आणि त्याचं लिव्हो रोटेशन असतं -92.4 अँड जे ग्लुकोज पेक्षा सुद्धा जास्त आहे त्यामुळे त्याला इन्व्हर्ट शुगर असं कन्सिडर केलं जातं. ओके, इन्व्हर्जन ऑफ शुक्रोज. आणि त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करताना तुम्हाला अल्फा बीटा 1 ग्लायकोसिडिक लिंकेज इंडिकेट करावं लागतं. ते स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं, अल्फा 1 कसं डिटरमाइन करायचं ते सगळं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ती घेऊया डायसॅकराइड, दॅट इज शुक्रोज मॉलिक्युल. डायसॅकराइड्स. फर्स्ट पॉइंट काय, आफ्टर हायड्रोलिसिस it yields two molecules of saccharide units. Saccharide units. ओके, 2 molecules of saccharide units. हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट. सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार, एक्झाम्पल घेतलंय आपण याचं, कन्सिडर करूया डायसॅकराइडचं एक्झाम्पल घेऊया इथे शुक्रोज. शुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. undergo hydrolysis. Hydrolysis is what? The water, addition of water molecule. So it will form C6H12O6 plus C6H12O6. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्याची नेम सेम नाहीये. सो लक्षात ठेवायचं याचं नेम लिहिताना प्रॉपर लिहायचं, दॅट इज डी प्लस ग्लुकोज आणि इकडे येणार डी मायनस फ्रुक्टोज. आता हे दोन्ही शुगरचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत पण त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले थोडे डिफरंट आहे. आताच आपण बघितलं, ग्लुकोज इज अ कीटो अल्डोहेक्झोज अँड फ्रुक्टोज इज अ कीटोहेक्झोज. सो अकॉर्डिंग टू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज कन्सिडरेशन किंवा डिफरन्सिएशन या प्रोसेसमध्ये एक एन्झाईम यूज केला आणि ते कुठलं असतं, इन्व्हर्टेज. एन्झाईम्स आर नथिंग बट विच आर ऍक्ट ॲज अ बायोकॅटलिस्ट. त्याला सफिक्स यूज केलेला असतो ASE. हा कंपाऊंड तुमचा जनरेट होतो. नेक्स्ट आहे शुक्रोजचं स्पेसिफिक रोटेशन जे आहे, स्पेसिफिक लिव्हो रोटेशन. लिव्हो रोटेशन हे काय असतं, ग्लुकोज पेक्षा सुद्धा जास्त असतं. ते किती आहे, आणि लिव्हो रोटेशन म्हणजे मायनस मध्ये असणार कारण आपण लेफ्ट हँड साईडला कन्सिडर करतो. तर त्याची लिव्हो रोटेशनची व्हॅल्यू असते -92.4 ह्याला अंडरलाईन करून ठेवा, BSc ला क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सिमिलरली व्हेन इट इज कंबाईन, याला इन्व्हर्ट शुगर असं सुद्धा कन्सिडर करतात, इन्व्हर्ट शुगर. आता त्याचं आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया. डायसॅकराइड म्हणजे 2 मॉलिक्युल्स असतील शुगरचे. येस, HOH OHH CH2OH. ओके, या केसमध्ये काय करणार आहात तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा हा जो पार्ट असतो HOH आणि CH2OH, हा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये नंबरिंग करून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय करताना म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. याच्यामध्ये 6 कार्बन ऑक्सिजन कंटेनिंग आहे म्हणजे याला आपण ग्लुकोपायरॅन असं कन्सिडर करू शकतो. याची रिएक्शन 5 मेंबर्ड फ्रुक्टोज बरोबर होतं. तो फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं आपण आयडेंटिफाय केलेलं, आत्ताच ड्रॉ केलेलं. CH2OH इथे तुमचा असतो OH म्हणजे डाऊन साईडला तुमचा येईल H. तो याच्याबरोबर कंबाईन होणार थ्रू ऑक्सिजन इथरल लिंकेज. ओके, याला आपण काय कन्सिडर करतो, इथरल लिंकेज, कारण 2 कार्बन मध्ये ऑक्सिजन आहे. बाकीचं सगळं स्ट्रक्चर सेम, HOH OHH CH2OH OH. ओके, आता तो अल्फा आहे की बीटा हे आयडेंटिफाय करायला पाहिजे, म्हणजे हा तुमचा कार्बन रॉंग येणार. इथे येईल तुमचं CH2H आणि इथे येणार H, कार्बन नंबर 1 असेल. आता कार्बन नंबर 1 चा CH2H जर आपण इकडून कन्सिडर केला तर 2 3 4 असं सुद्धा चालेल. अदरवाईज नंबरिंग लेफ्टने केलं तरी बेटर होईल. 1 दिस इज युअर 1 2 3 4
दिस इज कार्बन नंबर 5. कार्बन नंबर 5 पर्यंत जर तुम्ही असं स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर ह्या लिंकेजला काय कन्सिडर करायचं, दिस इज युअर अल्फा आयसोमर अँड दिस इज युअर बीटा आयसोमर. वाय बीटा? बिकॉज हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ द फर्स्ट कार्बन, बघा सेकंड कार्बनचा जो हायड्रॉक्सिल ग्रुप डाऊन साईडला आहे आणि याच्यामध्ये फर्स्ट कार्बनचा हायड्रॉक्सिल ग्रुप डाऊन साईडला आहे, त्याचा वॉटर मॉलिक्यूल लॉस केला. तर याला तुम्ही कन्सिडर करू शकता अल्फा 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज. ग्लायकोसिडिक लिंकेज हा क्वेश्चन पेपरमध्ये येतो. व्हॉट इज द लिंकेज प्रेझेंट इन बिटवीन डायसॅकराइड मॉलिक्यूल सुक्रोज. ओके, तर तुम्हाला सांगावं लागेल डी प्लस ग्लुकोज आणि डी मायनस फ्रुक्टोज ह्याचं कॉम्बिनेशन केला तर अल्फा 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज हे तुम्हाला जनरेट करता येतं. आता अल्फा 1,2 लिहायचं की अल्फा बेटा, दोन्ही मोनोमर आहे, तुम्ही अल्फा बेटा दिला तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही, अल्फा नुसतं दिलं तरी पण चालतं. पण लक्षात ठेवायचं 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज एकाच मॉलिक्यूल मध्ये असतो, त्याला आपण म्हणतो that is sucrose molecule. Okay, this is your alpha 1,2 glycosidic linkage. Similarly, another molecule is a maltose, but it is a disaccharide unit of two molecules of glucose. मीन्स कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 4 एकाच ग्लुकोज मॉलिक्युलचे तुम्ही कंबाईन कराल आणि त्याच्यामध्ये रिएक्शन होईल आणि जे दोन्ही आयसोमर असतात ते अल्फाचेच असतात, ज्याचं जनरली आपण कन्सिडर करतो स्पेसिफिक रोटेशन आहे ते डेक्स्ट्रोमध्ये असतं, म्हणजे त्याला रिड्युसिंग शुगर असं पण कन्सिडर केलं जातं. आणि हे एक्झाम्पल आहे नॉन रिड्युसिंग शुगरचं, इथे कुठेतरी लिहून ठेवा या पॉईंटमध्ये, नॉन रिड्युसिंग शुगर. आय थिंक आपण लास्ट लेक्चरला असं बघितलं होतं, विच शुगर्स आर रिड्युसिंग और नॉन रिड्युसिंग कसं आयडेंटिफाय करणार. So the sugar molecule which easily reduces failing solution and tolerance reagent, it is considered as a reducing sugar. And those sugar molecules or compounds they cannot reduce this easily failing solution as well as tolerance reagent, then they are considered as a non-reducing sugar. And sucrose is a non-reducing sugar. So question paper मध्ये असा क्वेश्चन येतो, which among the following is an example of non-reducing sugar or reducing sugar. कुठलाही क्वेश्चन विचारतील माहिती पाहिजे नॉन रिड्युसिंग शुगर कुठला आहे, आपला शुक्रोज मॉलिक्यूल जो आहे तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. ओके, नेक्स्ट बघूया माल्टोज. फक्त 4 पॉईंट्स एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये, वेदर इट इज रिड्युसिंग, नॉन रिड्युसिंग, स्ट्रक्चर, हायड्रोलिसिसची रिएक्शन आणि त्याच्यामध्ये लिंकेज कुठलं प्रेझेंट आहे. हे चारही पॉईंट तुमच्या आन्सरमध्ये आलेच पाहिजे डायसॅकराइड मॉलिक्यूलसाठी, 2 मॉलिक्यूल्स 2 मार्क्ससाठी. ओके, आता जे 2 मार्क्स तुम्हाला हे मिळतात हे स्ट्रक्चर ओरिएंटेड जास्तीत जास्त, म्हणजे स्ट्रक्चर जर तुमचं करेक्ट आणि बाकी काहीच दिलेलं नसेल तरी सगळ्याचा 1 मार्क मिळतो, हाफ मार्क कन्सिडर करत नाही. त्यामुळे पॉईंट वाईज मार्क कन्सिडर करू नका. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असं सांगतात स्ट्रक्चर आणि रिड्युसिंग शुगर इफ ऍप्लिकेबल, म्हणजे जर समजा स्टुडंटने लिहिलेलं असेल तर कन्सिडर करा. समजा एखाद्या स्टुडंटने स्ट्रक्चर बरोबर काढले पण ते रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग लिहिलं नाही तरी स्वतःला 1 मार्क मिळतो. त्यामुळे स्ट्रक्चर ओरिएंटेड क्वेश्चन आहे हे लक्षात ठेवा. सेकंड डायसॅकराइड मॉलिक्यूल इज माल्टोज. ओके, सो माल्टोज इज अ डायसॅकराइड, इट इज अ डायसॅकराइड of D glucose, D plus glucose, okay, D plus glucose and C1 of असेल यामध्ये, कार्बन नंबर 1 of D plus glucose and C4 of D glucose. ओके, डी ग्लुकोजचा एका मॉलिक्युलचा C1 म्हणजे कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 4 ऑफ अनदर ग्लुकोज याचं कॉम्बिनेशन करून अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज आपल्याला माल्टोज मॉलिक्यूल मिळतो. सेकंड आहे त्याच्यामधला पॉईंट त्याची रिएक्शन. आता माल्टोजचं स्ट्रक्चर, माल्टोजची जी रिएक्शन असणार ती काय असणार, सेम असणार मागाशी जशी बघितली तशी. C12H22O11 हे माल्टोजचं स्ट्रक्चर आहे आणि त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 युनिट्स ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल मिळणार. मग ते लिहायचं C12H22O11 दॅट इज माल्टोज. आता तुम्ही म्हणाल शुक्रोज आणि माल्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम कसा, बिकॉज दे आर स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर, फंक्शनल ग्रुप डिफरंट असणार आहे त्याच्यामध्ये. सो फॉलोड बाय हायड्रोलिसिस it will form C6H12O6 plus C6H12O6, that is D-glucose and here also D-glucose. या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला माल्टोजचं स्ट्रक्चर जनरेट करता येईल. थर्ड पॉईंट मध्ये तुम्ही काय लिहिणार, स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय माल्टोजचं, स्ट्रक्चरची प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याच्याशिवाय काय येणार नाही स्ट्रक्चर मध्ये.
ओके, स्ट्रक्चरची प्रॅक्टिस तुम्ही कशी कराल, नोटबुक मध्ये लिहून काढा ती स्ट्रक्चर, अदरवाईज ते लक्षात राहत नाही. आणि प्रॉब्लेम असा होतो ज्यावेळी तुम्हाला ती स्ट्रक्चर एकदा पासून लक्षात राहिलेली असतात तेव्हा रिवाईज करत नाही तुम्ही, सो ते इम्पॉर्टंट आहे, रिव्हिजन एक्सपेक्टेड आहे. सो आधी कार्बन नंबरिंग करून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. इथे येणार CH2H, इथे येईल H, पहिला येणार H, हा येईल ऑक्सिजन, इथला ऑक्सिजन H, HOH, OHH, HOH. Okay, this is the structure of alpha D glucose. Similarly, when reacts with another molecule of alpha D glucose, but ह्याचा 4 असणार. इथे आपण लिहिलंय बघा, C1 of first and C4 of another. ह्याच्यामध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज जनरेट होईल. म्हणजे सेम मॉलिक्युल तुमचा असा तुम्ही लिहू शकता, HOH, HOH, OHH, CH2OH and H. Okay, so now 1 2 3 4 5 and 6. So this is your alpha 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. ग्लायकोसिडिक लिंकेज मग अशी आपल्याला डिफरन्स काय मिळाला याच्यामध्ये, अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसिडिक होतं, इथे 1,4 घेतलंय कारण कार्बन नंबर 1 ऑफ 1 शुगर कंबाईन विथ कार्बन नंबर 4 ऑफ अनदर sugar, and this is an example of reducing sugar. Okay, means this compound reduces Tollens reagent as well as the failing solution and your carbohydrate, त्याच्यामध्ये ते Tollens reagent, Schiff's base आणि failing solution, ह्या तीनही कंपाऊंड मध्ये रिड्यूस करतो. त्या मॉलिक्युलला आपण रिड्युसिंग शुगर असं कन्सिडर करतो. सो क्वेश्चन पेपर मध्ये जर क्वेश्चन आला रिड्युसिंग शुगरचं एक्झाम्पल द्या, आन्सर असेल माल्टोज. ओके, सो दिस इज युअर सेकंड डायसॅकराइड मॉलिक्यूल. थर्ड डायसॅकराइड मॉलिक्यूल बघूया, दॅट इज लॅक्टोज. ठीक आहे, नेक्स्ट कंपाऊंड आहे लॅक्टोज. जे बोर्डवरती पॉईंट्स आहेत तेवढेच पेपरमध्ये लिहिणे एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे एक्स्ट्रा लिहू नका. 2 मार्क्ससाठी झाला तर क्वेश्चन येणार आहे म्हणून 4 पॉईंट्स दिलेत. आणि याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन काहीही नसेल, पेपरमध्ये पण नाही आणि याच्या बाहेरचा क्वेश्चन MCQ BSA साठी येणार नाही. क्वेश्चन पेपरमध्ये फार फार तर काय विचारलं जाऊ शकतं, लिंकेजचं नेम विचारतील किंवा ड्रॉ द स्ट्रक्चर म्हणतील, अदरवाईज वेदर इट इज रिड्युसिंग ऑर नॉन रिड्युसिंग, त्याच्यापेक्षा बाहेरचं काय नाही असणार. आणि ते परवडतं, एका मार्काला रिड्युसिंग किंवा नॉन रिड्युसिंग 1-2च वर्ड लिहायचे, ते जमतं. पण जेव्हा एखादी डेफिनेशन असेल किंवा थेरॉटिकल पार्ट असेल त्याला तुम्हाला टोटल सगळं लिहावं लागेल, तेव्हा कुठे 1 मार्क मिळतो. तो लक्षात ठेवा, अशी स्ट्रक्चर्स असतील ती बाय हार्ट करून ठेवायची, प्रिपेअर करून ठेवायची आणि मार्क्स आउट ऑफ घ्यायचे. थर्ड आहे लॅक्टोज, जे मिल्क मध्ये प्रेझेंट असतं. सो इट इज द डायसॅकराइड, इट इज अ डायसॅकराइड ऑफ D-galactose, D-galactose and D-glucose, D-galactose and D-glucose. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय पार्ट आहे, ह्याचं जे लिंकेज आहे ते बीटा 1,4 लिंकेज आहे. ओके, म्हणजे कार्बन नंबर 1 ऑफ गॅलॅक्टोज कंबाईन विथ कार्बन नंबर 4 ऑफ ग्लुकोज थ्रू ग्लायकोसिडिक लिंकेज. सो तुम्ही लिहिताना कसं लिहू शकता ह्याच्यामध्ये, सो इट इज फॉर्म by combining of C1 of galactose, C1 of galactose and C4 of carbon number 4 of glucose. ओके, आता ते स्ट्रक्चर ड्रॉ करायला लागेल आपल्याला, जे माहिती असायला हवं स्ट्रक्चर कसं असतं. गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर कसं असतं, थर्ड पॉइंट इज स्ट्रक्चर. सो इन केस ऑफ स्ट्रक्चर ऑफ लॅक्टोज, HOH, OHH, this is your H, OHH and CH2H and H. 1 2 3 4 5 and 6. When it is combined with C4 of your glucose molecule, C4 कसा ड्रॉ करणार, OHH, HOH, OHH, here H,
CH2H. ओके, आता हे कसं आयडेंटिफाय केलं, हे स्ट्रक्चर असंच येणार किंवा HOH ची पोझिशन कशी आयडेंटिफाय केला, लक्षात ठेवायचं हे लिंकेज आहे ना, या लिंकेजला आपण बीटा लिंकेज म्हणतो. मग अशा आपण डाऊन साईडला किंवा अप्पर साईडला लिंकेज घेत होतो त्याला आपण अल्फा लिंकेज कन्सिडर करतो. याच्यामध्ये मात्र आपण काय कन्सिडर करतो, इट इज अ बीटा लिंकेज. सो दिस इज युअर बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. नंबरिंग करा 1 2 3 4 5 and 6. सो इट इज बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. तो तुम्हाला एकच तुमच्या सिलेबसमध्ये एकच मॉलिक्युल आहे बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज, दॅट इज युअर लॅक्टोज. आता लक्षात काय ठेवायचं, सगळ्यात पहिलं समरी प्रिपेअर करायची. शुक्रोज कसं आहे, त्याच्यामध्ये डायसॅकराइड असं आपण म्हणूया, डायसॅकराइड लिंकेज रिड्युसिंग और नॉन रिड्युसिंग. ओके, हे तुम्हाला डिटरमाइन करायचं. सो सगळ्यात पहिला मॉलिक्युल मी घेतला आपला होता शुक्रोज, सेकंड होता माल्टोज, थर्ड आता आपण घेतलाय लॅक्टोज. ओके, याच्यामध्ये रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग मध्ये काय समजलं, पहिला कंपाऊंड जो आहे शुक्रोज हा नॉन रिड्युसिंग आहे. सो इथे आपण लिहूया N.R. बाकी दोन्हीही कंपाऊंड हे रिड्युसिंग आहेत. हे सुद्धा चौथ्या पॉईंट मध्ये तुम्ही काय लिहिणार, इट इज अ रिड्युसिंग शुगर बिकॉज it easily reduces the failing solution as well as a tolerance reagent in laboratory. So it is act as a reducing sugar. ह्या NR आहे, बाकीच्या सगळे दोन्ही R आहे. ह्याच्यामध्ये लिंकेज कुठलं असतं, शुक्रोज माल्टोज आणि लॅक्टोज मध्ये. सो लॅक्टोज मध्ये असतं अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक, अल्फा 1,4, याच्यामध्ये बीटा 1,4 आणि याच्यामध्ये अल्फा कॉमा बीटा 1,2 ही ग्लायकोसिडिक लिंकेज असतात. आता हे जर टेबल लर्न केलं तर मला नाही वाटत BSA किंवा MCQ मध्ये काय अडेल तुम्हाला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे दोन्ही मॉलिक्युल जे प्रिपरेशन कशासाठी बनलेलं आहे, शुक्रोज मॉलिक्युल कशापासून बनतो, पहिला असतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, सेकंड दिलेला आहे माल्टोज, त्याच्यामध्ये जनरेट केलेलं असतं एक असतो ग्लुकोज आणि दुसरा असतो फ्रुक्टोफ्युरॅनोज, बरोबर ना. सो पहिल्यांदा तुम्ही जो शुक्र 5 मॉलिक्युल 5 मेंबर रिंग ड्रॉ करतो ती शुक्रोज मध्ये करता. म्हणजे पहिला मॉलिक्युल असेल तर तुमचं काय असणार आहे, एक असेल ग्लुकोज आणि दुसरं असणार आहे फ्रुक्टोज. ओके, इन केस ऑफ माल्टोज आपण काय कन्सिडर केलं, दोन्ही मॉलिक्युल ग्लुकोजचे असतात. आणि इन केस ऑफ लॅक्टोज एक मॉलिक्युल असतो गॅलॅक्टोज आणि दुसरा असतो ग्लुकोज. त्याचे मिक्सचर डायसॅकराइड मध्ये 2-2 युनिट मात्र लक्षात राहिली पाहिजे, तर हे स्ट्रक्चर तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. आणि अल्फा बीटा हे मेन्शन करायला विसरायचं नाही. बीटा हे समजलं कसं, कारण OH वरती आला, OH जर डाऊन साईडला असेल त्याला आपण अल्फा कन्सिडर करतो, म्हणून इथे मी बीटा घेतलं. ओके, हे कधी समजेल, जेव्हा त्याची रिएक्शनची प्रॅक्टिस कराल. प्रत्येक रिएक्शन किंवा प्रत्येक तुमचं जे स्ट्रक्चर असेल ते कम्पेअर करून बघाल. ज्यांचा नीट वरती फोकस जास्त आहे त्यांना तर मस्त आहे, हे केलंच पाहिजे, ऑप्शन काही नाही. ह्याच्यावरती डायसॅकराइड वरती एक क्वेश्चन असतो आणि तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड ना पुढे एक पार्ट आहे, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, सेकंडरी आणि टर्शरी, ॲज वेल एज न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोसाइडचा आणि न्यूक्लियोसाइडचा एक कॉमन डिफरन्स, त्याला आपण कन्सिडर करतो न्यूक्लिक ऍसिड डिफरन्स. ओके, सो वॅटसन आणि क्रिक मॉडेल, त्याच्यावरती काही क्वेश्चन्स असतात पेपरमध्ये. सो प्लीज एवढं फक्त लक्षात ठेवा की आपल्याला जे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत त्याचं हे सगळं प्रिपरेशन चाललंय. त्याच्यामध्ये काही निग्लेक्शन किंवा असं काही करू नका. या सायक्लिक स्ट्रक्चरला आपण अल्टरनेटिव्ह वर्ड काय म्हणतो, हवर्थ प्रोजेक्शन. हे लक्षात ठेवा, हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्या सायक्लिक स्ट्रक्चरलाच आपण हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला असं कन्सिडर करतो. सो तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा कन्सिडर करू शकता की हवर्थ क्वेश्चन पेपरमध्ये काही वेळा क्वेश्चन आलेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि मला वाटतं बायोमॉलिक्युलचे क्वेश्चन मी सेंड केले आहेत बघा पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला. स्टडी मटेरियल सेक्शन अंडर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक या टॉपिकचे सगळे मी शेअर केले. आता तुमचं टास्क काय असेल, त्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची आणि दिलेल्या नोट्स सुद्धा मी स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये जे डेली बेसिसवरती जे होते ते अपलोड करत चाललोय. काही स्टुडंटनी अजूनही बघितलेले नाहीये प्रिव्हियस लेक्चर्स आणि ते दिसतंय, व्ह्यूज कमी येते कळतंय आपल्याला. त्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा की ते क्वेश्चन जास्तीत जास्त रीड करा. असं काही करू नका की ते क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे मग मी एक्झामच्या वेळी करेन, एक्झामच्या वेळी होणार नाही, कारण त्यावेळी अदर सब्जेक्ट सुद्धा आहेत, फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री. तर तुम्ही प्रिपेअर करताना ठरवूनच ठेवा की मी एवढा 2 तास 1.5 तास मी सीबीएसईचा स्टडी करेन किंवा स्टेट बोर्डचा करेन, बाकी सगळा वेळ सीबीएसईला देईन. सो हे तुम्ही आत्तापासून ठरवून ठेवा, कारण 28 पासून म्हणजे 21 मला वाटतं 20 पासून 20 ते 30 पर्यंत 29 पर्यंत बघा मी परत सांगतोय, 20 अल्फा अमिनो ऍसिड. ओके, सो फर्स्ट पॉइंट, प्रोटीन undergo hydrolysis to form alpha amino acids. ओके, अल्फा अमिनो ऍसिड जनरेट कशी होतात, तर प्रोटीनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतो, अल्फा अमिनो ऍसिड नावाचा प्रोडक्ट मिळतो. ओके, आता हे जे अल्फा अमिनो ऍसिड जनरेट झालेले
त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके, सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. सेकंड पॉइंट इज द स्ट्रक्चर. सो व्हेन R, CH, NH2 and COH. This is the structure of your alpha amino acid. त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे. ऍसिड याचा मिनिंग आहे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि NH2 ग्रुप म्हणजे काय, अमिनो ग्रुप असतो प्रेझेंट. ओके, सो कार्बोनिल ग्रुपच्या अल्फा कार्बन वरती NH2 ग्रुप प्रेझेंट असतो, ज्याला आपण कन्सिडर करतो अल्फा अमिनो ऍसिड. अँड इन केस ऑफ दॅट अल्फा अमिनो ऍसिड, म्हणजे हे तुमचं फंक्शनल ग्रुप वरनं नेम पडलेलं हे लक्षात ठेवायचं. असे कुठले कुठले फंक्शनल ग्रुप आहेत, म्हणजे हा कार्बन असतो तो कायरल कार्बन आपण कन्सिडर करू शकतो, बिकॉज इट इज RH, NH2 and COH. 4 डिफरंट ग्रुप्स आर अटॅच टू द सिंगल कार्बन ॲटम, सो इट इज अ कायरल मॉलिक्युल. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. CH3, CH, COH, NH2, याला आपण म्हणतो ॲलॅनाइन. ओके, इट इज युअर फर्स्ट सेकंड अल्फा अमिनो ऍसिड. आता फर्स्ट अमिनो ऍसिड जे जनरेट झालेलं आहे त्याचं एक एक्सेप्शनल केस आहे, ते म्हणजे काय, हे स्ट्रक्चर आहे त्याचं. ह्याच्यामध्ये कायरल कार्बन बघा प्रेझेंट नाहीये. ओके, हा कायरल आहे पण हा कायरल नाहीये. तर रिझन काय, अकायरल कार्बन आहे, बिकॉज देर आर 2 हायड्रोजन ॲटम्स विच आर सिमिलर, विच आर डायरेक्टली बॉन्डेड टू द कार्बन ॲटम. सो इट इज असिमेट्रिक इन नेचर और नॉट कायरल और अकायरल कंपाऊंड. ओके, आता या केससाठी तुम्ही काय डिटरमाइन करू शकता, ग्लायसिनसाठी याचं नेम आहे ग्लायसिन. इट इज द फर्स्ट इन्व्हेंटेड अल्फा अमिनो ऍसिड, त्याला आपण कन्सिडर करतो ग्लायसिन. आता ग्लायसिन is achiral. Okay, but all other amino acids are chiral compounds or asymmetric in nature. Okay, chiral compounds are asymmetric in nature. So on that particular basis, means amount of functional group present in the structure, they are classified, means this R, on the basis of this R, means alkyl group, amino acids are classified into 3 types. कुठले कुठले 3 types? First आहे acidic amino acid, second one is basic amino acid, and last one is neutral amino acids. Okay, आता या केस मध्ये कसं आयडेंटिफाय करायचं whether it is acidic, basic or neutral? If R is considered as a COH. Okay, if R is considered as a COH, CHNH2, COH असे जर कंपोनेंट जनरेट असतील त्याला ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणायचं. इफ दिस R is equal to NH2, R get replaced with NH2, means NH2 CH, NH2 COH असा जर कंपोनेंट असेल तर लक्षात ठेवायचं इट इज अ बेसिक अमिनो ऍसिड. आणि न्यूट्रल अमिनो ऍसिड म्हणजे काय, ते तुम्हाला इथे दिलेलं आहे ऑलरेडी. ते R ची व्हॅल्यू जर आयदर H असेल किंवा अदर दॅन, आपण असं कन्सिडर करू शकतो न्यूट्रल फंक्शनल ग्रुप्स आहेत, सेम number of R is equal to NH2 and COH. म्हणजे COH पण 2 आहेत आणि NH2 पण जर 2 प्रेझेंट असतील त्याला आपण कन्सिडर करतो न्यूट्रल अमिनो ऍसिड. ते अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन पडतं ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ अल्किल ग्रुप. ओके, रिपीट करतोय, आतापर्यंत आपण काय काय बघितलं ते. बायोमॉलिक्युल टॉपिक स्टार्ट केला, त्याच्यामध्ये आपण बायोमॉलिक्युलची डेफिनेशन बघितली, कालच्या लेक्चरला आहे. रेकॉर्डिंग सेक्शन मध्ये तुम्ही पीडीएफ स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये तुम्ही पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये त्याच्या प्रिव्हियस नोट्स आधी बघू शकता, जेवढे शिकवून झाले त्याच्यावरती. सेकंड, कालच्या रेकॉर्डिंग मध्ये असंही मेन्शन केलंय, पहिल्यांदा बायोमॉलिक्युल पहिला बघितला आपण कार्बोहायड्रेटचं डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे टोटल क्लासिफिकेशन काय काय, कसं आयडेंटिफाय करतो, विच आर अल्डो हेक्झोजेस, किटो हेक्झोजेस, विच आर डायसॅकॅराइड, विच आर पॉलिसॅकॅराइड, याचं क्लासिफिकेशन आपण सगळं बघितलं. त्या क्लासिफिकेशन वरनं त्याची एक्झाम्पल्स बघितली. मग पुढचा पार्ट बघितला तो म्हणजे कुठला, स्ट्रक्चरल एव्हिडन्सेस ऑफ ग्लुकोज, व्हॉट आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघितलेला सायक्लिक स्ट्रक्चर, ओपन चेन स्ट्रक्चर, फिशर पोझिशन फॉर्म्युला, स्ट्रक्चरल एव्हिडन्सेस मीन्स इलेमेंटल कंपोजिशन, त्या रिएक्शन सगळ्या डिस्कस केल्या. त्याच्यानंतरचा पार्ट बघितला होता सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज, आणि मग बघितले आज डायसॅकॅराइड. आजच्या लेक्चरला आपण डायसॅकॅराइड स्टार्ट केलं. डायसॅकॅराइड मध्ये 3 बघितले, लॅक्टोज, माल्टोज अँड सुक्रोज. त्याची स्ट्रक्चर, रिड्युसिंग शुगर, रिड्युसिंग नेचर, ऑथेंटिफिकेशन मीन्स विच बॉन्डिंग विच लिंकेज इज प्रेझेंट इन दोज मॉलिक्युल, हे सगळं डिस्कस केलं. आणि नेक्स्ट बायोमॉलिक्युल स्टार्ट केलं, अमिनो ऍसिड. एवढं सगळं होतं कार्बोहायड्रेटचं. मग एवढंच सगळं डिटेलमध्ये अमिनो ऍसिडचं आहे का, तर अमिनो ऍसिडचं डिटेलमध्ये आहे बट एवढं नाहीये. ओके, खूप कमी आहे. याच्या पुढचा पार्ट आहे तो खूप कमी होत जातो बायोमॉलिक्युलचा. म्हणजे आपण असं कन्सिडर करू शकतो कार्बोहायड्रेटचा पार्ट तुम्हाला 50% आहे बायोमॉलिक्युलचा, रिमेनिंग जो पार्ट आहे तो थोडा 30% मध्ये जाईल. ओके, सो अमिनो ऍसिड कशी जनरेट होतात, सो प्रोटीन्स अंडरगो हायड्रोलिसिस टू फॉर्म अमिनो ऍसिड.
याचा अर्थ असा होतो n नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड कंबाईन टुगेदर टू फॉर्म प्रोटीन मॅक्रोमॉलिक्यूल. प्रोटीन ॲज अ मॅक्रोमॉलिक्यूल. So what is the structure of protein? General structure of protein is RCHNH2 and COH. या नावावरून काय समजलं? COOH नावाचा जो फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्याचा अल्फा कार्बन म्हणजे ऍडजस्टंट कार्बन वरती NH2 ग्रुप आहे म्हणून त्याला म्हटलं जातं अल्फा अमिनो ऍसिड. ओके, याचा नेम काय? अल्फा अमिनो ऍसिड. सो याचं एक्झाम्पल काय दिलं? ॲलानाइन नावाची एक्झाम्पल आहे. याची फर्स्ट तुमचा R ची व्हॅल्यू जर CH3 घेतला तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. त्याच्यामधला जो कार्बन ॲटम आहे तो कायरल आहे. Why this is so? Because 4 different atoms are directly bonded to the central carbon atom and hence it is chiral in nature. Okay. Similarly, another molecule is a glycine, but in this glycine there is no any chiral molecule is present. So only one molecule alpha 20 actually किती अमिनो ऍसिड आहे? 20 अमिनो ऍसिड्स आहेत आणि 20 अमिनो ऍसिड मधला हा जो एक पहिला अमिनो ऍसिड आहे फर्स्ट इन्व्हेंट झालाय क्रिस्टलाइन फॉर्मॅट मध्ये. सो त्याचं आपण जे नेम दिलंय ग्लायसिन हे काय आहे? अकायरल आहे. बाकीचे सगळे अमिनो ऍसिड हे कायरल नेचर इंडिकेट करतात. ओके. नाउ ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ अल्किल ग्रुप अमिनो ऍसिड्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स: acidic, basic and neutral amino acid. In case of acidic amino acid, R is replaced with COH. In case of basic amino acids, R is replaced with NH2 and a neutral amino acid same number of R. Otherwise इथे आपण H ला कन्सिडर करू शकतो. डिफरंट अदर दॅन दॅट ऑफ द NH2 आणि COH ग्रुप असतील किंवा सेम नंबर ऑफ NH2 आणि सेम नंबर ऑफ COH प्रेझेंट असतील त्याला आपण न्यूट्रल म्हणतो. बिकॉज ऍसिडिक बेसिक जे कंपोनंट आहेत ते न्यूट्रलाइज होऊन जातील आणि एक सॉल्ट जनरेट होईल त्याला आपण कन्सिडर करतो न्यूट्रल अमिनो ऍसिड. ओके, हे झाले तुमचे क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ऍसिड ऑन द बेसिस ऑफ अल्किल ग्रुप प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. बट अजून एक क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया त्याला आपण कन्सिडर करतो रिक्वायरमेंट. ओके, सो आता बॉडीमध्ये हे जे तुम्ही म्हणता ऍसिडिक अमिनो ऍसिड बेसिक अमिनो ऍसिड जे जनरेट झालेले आहेत ते कशावरती डिपेंड करतात? तर रिक्वायरमेंट वरती आहे. सो ऑन द बेसिस ऑफ रिक्वायरमेंट दे आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. फर्स्ट वन इज essential amino acid and another one is a non-essential amino acid. ओके, आता मला सांगा इसेन्शियल याचा अर्थ काय? समजा तुमच्याकडे एक पेन आहे. ओके, मग तुम्हाला सांगितलं रायटिंग स्टार्ट करा, तुम्ही पेनाने लिहायला स्टार्ट करणार. आता कन्सिडर करा पेनचे संपले, तुमच्याकडे असणारं पेन संपलं आणि तुमच्या टीचर क्लासमध्ये आले, क्लास टीचर तुम्हाला सांगितलं आता हे लिहून घ्या. आणि तुमच्याकडे पेन नसेल तर तुम्ही काय करता? तुम्हाला रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला ते लिहून पण घ्यायचं असतं, तुम्ही दुसऱ्याकडे पेन मागून घेता. बरोबर आहे? म्हणजे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते इसेन्शियल कधीच नसतं. सिमिलरली सम अमिनो ऍसिड्स विच आर actually inborn present in our body. Okay, present in body. बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात, बॉडीमध्ये त्याचं डिग्रेडेशन होतं, बॉडीमध्ये त्याचे मॅक्रोमॉलिक्यूल जनरेट होतात, बॉडीमध्येच मायक्रोमॉलिक्यूल जनरेट होतात. त्याला आपण म्हणतो नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. मग इसेन्शियल अमिनो ऍसिड मध्ये काय? जे दे कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड in our body and can be obtained from our daily diet. ओके, आपण डाएट मधून जे घेतो त्याला आपण म्हणतो इसेन्शियल अमिनो. आपल्या शरीराला गरजेचे असतात म्हणून आपण त्या उसळी वगैरे असं आपण गोष्टी असतील त्या खातो. सो दे कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड इन बॉडी बट दे कॅन बी सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी. सो इट इज कन्सिडर्ड अ नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड अँड हिअर इट इसेन्शियल अमिनो ऍसिड. सो हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि सेकंड थिंग, ज्यावेळी आपण एक अमिनो ऍसिड तर प्रोटॉन ट्रान्सफर केला तर एक डायपोलर आयन जनरेट होतो. त्याला आपण काय कन्सिडर करू शकतो बघूया. डेफिनेशन आहे खूप महत्वाची आहे ती, झ्विटर आयन नावाची. त्याला हा 5वा पॉईंट होता. 6वा पॉईंट डिस्कस करूया. झ्विटर आयोनिक फॉर्म. आता झ्विटर आयन म्हणजे काय? एक एक्झाम्पल मी घेतो इथे, स्ट्रक्चर ड्रॉ करतो. आर किंवा असं लिहूया NH2 RCH COH. ओके, समजा हा प्रोटॉन मी ट्रान्सफर केला. मी काय म्हणतो बघा, प्रोटॉन ट्रान्सफर इन सिंगल स्टेप. हा जर प्रोटॉन मी NH2 वरती ऍड केला तर मला काय प्रोडक्ट मिळेल? H याच्यामध्ये ऍड करा, तुम्हाला प्रोडक्ट मिळेल NH3 प्लस CrH
सी डबल बॉन्ड ओ आणि ओ वरती चार्ज येईल मायनस. आता मला सांगा, ज्या कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण सॉल्ट असं कन्सिडर करतो. बट इन केस ऑफ युअर अल्फा अमिनो ऍसिड इट इज कन्सिडर्ड ॲज अ झ्विटर आयन. Zwitter ion म्हणजे काय? It is a dipolar ion because two positive as well as the negative charges are present at the same time in the structure and it is unstable molecule. Okay, ह्यावेळी तो रिएक्टिव्हिटी त्याची जास्त असणार आहे, स्टेबिलिटी कमी असणार आहे. सो लक्षात ठेवायचं, प्रोटॉन ट्रान्सफर जर झालं विदिन द मॉलिक्युल, इंट्रामॉलिक्युलर प्रोटॉन ट्रान्सफर असं त्याला कन्सिडर केलं जातं. त्याला तुम्ही कन्सिडर करता झ्विटर आयोनिक फॉर्म. हे एवढे 6 पॉईंट्स लिहायचे. हे सगळं जे आतापर्यंत सांगितलं ते एकदा परत रिवाइज करतो आणि मग आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. पहिल्यांदा आपण कन्सिडर केलं alpha amino acids म्हणजे काय? So alpha amino acids has a building block elements of protein. So after hydrolysis of protein they yield n number of alpha amino acid molecule. Second point मध्ये आपण असं सांगितलं होतं, in case of protein molecule there is a NH2 and COH functional group is present. So structure RCH NH2 and COH हा पहिला कंपोनंट असतो. सेकंड मध्ये मी बघितलं ॲलिनाइनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं आणि थर्ड ड्रॉ केलं मी ग्लायसिनचं स्ट्रक्चर. So all amino acids are chiral in nature because in the carbon atom of the your amino acid molecule it is directly bonded to the 4 different atoms or groups of atoms and it is chiral. But except glycine because exceptional केस काय, कारण तो नॉन कायरल किंवा अकायरल मॉलिक्यूल आहे. ओके, नंतर सांगितलं ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द स्ट्रक्चर दे आर क्लासिफाइड इन टू 3 टाइप्स, ऍसिडिक अमिनो ऍसिड, बेसिक अमिनो ऍसिड आणि neutral amino acid. In case of acidic amino acid, if R is replaced with COH, then it is considered as a in the as compared to general structure, it is considered as the acidic amino acid. If R is replaced with NH2, then it is basic amino acid. And if R is equal to same number of that is NH2 as well as a COH, then it is considered as a neutral amino acid. On the basis of requirement criteria, they are classified into 2 types: essential and non-essential amino acids. Essential amino acids cannot be synthesized in our body and hence it can be obtained from oral diet. आपण डाएट जे घेतो त्याच्यामधनं जेवणातनं आपल्याला जी प्रोटीन्स मिळतात त्याला आपण इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणतो. म्हणजे ती बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही, सिक्रीट होत नाही, तर तुम्हाला ती बाहेर, इसेन्शियल तर आहे, गरजेचे आहेत, मग तुम्हाला ते बाहेरून घ्यावे लागतात. आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स म्हणजे काय? दे आर सिंथेसाइज इन आर बॉडी, म्हणजे हार्मोनल सिक्रिशन. ओके, इट इज अ टाइप ऑफ प्रोटीन. सो आपल्या बॉडीमध्ये ते सिक्रिट होत असतं, बॉडीमध्ये त्याची ग्रोथ डेव्हलपमेंट हार्मोन्स होत असतात, इन्क्रीमेंट होत असते, त्यामुळे आपल्याला ते समजत नाही, पण ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी ते इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि झ्विटर आयोनिक फॉर्म म्हणजे काय? इंट्रामॉलिक्युलर प्रोटॉन ट्रान्सफर ऑफ वन अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल अंडरगो reaction to give Zwitter ionic form, that is dipolar ion having positive and negative charge present at a time in the structure. So it is considered as a Zwitter ionic form. जिथे तुमचं इंट्रोडक्शन ऑफ अल्फा अमिनो ऍसिड, म्हणजे तुम्हाला नोट जर पेपरमध्ये आली 3 मार्क्ससाठी, तर हे 6 पॉईंट्स पेपरमध्ये तुम्ही लिहिणार आहात. ओके, याच्या पुढचा पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ. So definition: two alpha amino acids combine through the forces of attraction is called पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय? प्रोटीनचे 2 मॉलिक्यूल किंवा अल्फा अमिनो ऍसिडचा एक सिक्वेन्स असेल, ते एकमेकांना, समजा आपण असं कन्सिडर करूया, एखादं अल्फा अमिनो ऍसिड घेऊया, ग्लायसिन, NH2 CH2 आणि COH याचं स्ट्रक्चर आहे, आणि त्याच्याबरोबर अजून एखादं अल्फा अमिनो ऍसिड घ्यायला, दॅट इज ॲलानाइन. ॲलानाइनचं मग स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं मी, NH2 CH CH3 आणि COH. ओके, आता हे 2 अल्फा अमिनो ऍसिड वेगवेगळे आहेत, याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर जो बॉन्ड जनरेट होणार त्याला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. कसा जनरेट होणार तो बॉन्ड? NH2 CH2 COOH मधला OH, किंवा याच्यातला आपण असं कन्सिडर करूया, ह्याच्यातला H याच्यातला OH आणि याच्यातला H वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट केलं, म्हणजेच काय? लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. काय प्रोडक्ट मिळेल? NH2 ॲज इट इज, CH2 ॲज इट इज, C डबल बॉन्ड O आणि हिअर NH, CH CH3 COH. ओके, याच्यामधला जो हा बॉन्ड आहे ना CONH, याला तुम्ही कन्सिडर करता पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड त्याला तुम्ही अमाइड बॉन्ड असं सुद्धा कन्सिडर करता नॉर्मल केमिस्ट्रीमध्ये, आणि तुमच्या बायोमॉलिक्युल्स मध्ये त्याला पेप्टाइड बॉन्ड असं कन्सिडर केलं जातं. सो व्हेन द
n number of alpha amino acids linked by the peptide bond is more than 10 if number of amino acids, ओके, जे नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स आहेत ते मोर दॅन 10 असतील, ग्रेटर दॅन 10 अमिनो ऍसिड कंबाईन झालेले असतील, तर त्याला आपण म्हणतो, त्याच्यापासून जनरेट होणाऱ्या पेप्टाइड बॉन्डना म्हणतो पॉलीपेप्टाइड, बिकॉज poly means many, so polypeptide bonds are generated. So these are the three only points which are included in your syllabus, that is peptide bond and protein. याचं स्ट्रक्चर कसं असतं जनरली? सो जनरली ह्याचं जे स्ट्रक्चर तुम्ही रिप्रेझेंट करता ते असं असतं, लेफ्ट साइडला एन टर्मिनल असतं, म्हणजे अमिनो ग्रुपचा नायट्रोजन असतो एन टर्मिनल, आणि इथे समजा आपण सिक्वेन्स घेतला अल्फा अमिनो ऍसिडचा, ग्लायसिन, ॲलानाइन, 3 लेटरने आपण डिनोट करतो, हे माहिती असेल कदाचित. तुम्ही जे अल्फा अमिनो ऍसिड असतं ना ते 3 लेटर्सने पहिल्यांदा डिनोट करता, दॅट इज अस्पार्टिक ऍसिड असेल तर ASP, ग्लायसिन असेल तर GLY, अगेन अजून काय ग्लुकॉनिक ऍसिड असेल तर GLU, अजून काय असू शकतं, प्रोलिन असेल तर PRO, व्हॅलिन असेल तर VAL, ओके. आणि जे राईट साइडला असतो तो सी टर्मिनल असतो. सी टर्मिनल याचा असं स्ट्रक्चर असतं ना ते NH2 CHR अँड COH, ओके. एन टर्मिनल म्हणजे हा नायट्रोजन आणि सी टर्मिनल म्हणजे हा COH मधला सी टर्मिनल, असं तुम्ही डिटरमाइन करता. सो लक्षात ठेवायचं, हे स्ट्रक्चर डिटरमाइन करताना किंवा स्ट्रक्चर रिप्रेझेंट करताना NH2 मधला N ग्लायसिनचा असणार आणि व्हॅलिनचा जो COH राईट साइडला येईल हा, तो ह्या साइडला असेल, त्याला सी टर्मिनल आणि एन टर्मिनल असं रिप्रेझेंट केलं जातं. हे एवढेच 4 पॉईंट पेपरमध्ये लिहायचे. काय काय सांगितलं? पेप्टाइड बॉन्डची डेफिनेशन, व्हेन द 2 अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कंबाईन थ्रू द फोर्सेस, ह्या फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनला आपण लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूलला काय कन्सिडर करतो? पेप्टाइड बॉन्ड. याचं एक्झाम्पल घेतलंय, नेम ऑफ धिस कंपाऊंड इज द ग्लायसिन and name of this compound is alanine. Okay, when glycine and alanine combine together with the loss of water molecule it will form. आता बघा, 2 अमिनो ऍसिड कंबाईन झाली तर 1 पेप्टाइड बॉन्ड मिळतो, म्हणजे कन्सिडर करूया n नंबर ऑफ अमिनो ऍसिड असतील, n नंबर ऑफ अमिनो ऍसिड तुम्ही यूज केलात तर त्याच्यापासून तयार होणारा पेप्टाइड बॉन्ड हा काय असणार आहे? n-1 पेप्टाइड बॉन्ड जनरेट होईल. ओके, म्हणजे समजा मी इथे 51 अमिनो ऍसिड्स यूज केली तर मला पेप्टाइड बॉन्ड 50 मिळणार. 50च्या डिवायडेड बाय 2 नाही करायचं, 51 - 1 करायचं, 50 पेप्टाइड बॉन्ड मला जनरेट होतील. आणि 51 अमिनो ऍसिड असणारं एक अमिनो ऍसिड आपण यूज करतो, ते म्हणजे कुठलं? इन्सुलिन, जे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मेंटेन करण्यासाठी यूज होतं. जे डायबेटिक पेशंट असतात ना त्यांना बघा यूज केलं जातं, इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात, त्याच्यामध्ये 51 अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ 51 म्हणजे पॉलीपेप्टाइड, दॅट इज अमिनो ऍसिड सिक्वेन्सेस. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर पेप्टाइड बॉन्ड. नंतर सांगितलंय नंबर ऑफ अमिनो ऍसिड जर ग्रेटर दॅन 10 असतील, असे 10 पेक्षा जास्त अमिनो ऍसिड कंबाईन झाले मग पेप्टाइड बॉन्ड जनरेट होतात भरपूर सारे, त्याला म्हणायचं पेप्टाइड, पॉलीपेप्टाइड बॉन्ड. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? रिप्रेझेंटेशन 3 लेटरचा सिम्बॉल इंडिकेट केलेला असतो. ग्लायसिनसाठी GLY, ॲलानाइन, अस्पार्टिक ऍसिड, त्याच्यामध्ये ग्लुकॉनिक ऍसिड, ग्लायसिन अगेन आहे, ग्लुकॉनिक ऍसिड, प्रोलिन, व्हॅलिन, आयसोल्युसिन, ल्युसिन, खूप सारे अमिनो ऍसिड्स आहेत, 20 अमिनो ऍसिड्स आहेत. त्याच्यातला लेफ्ट साइडचा पार्ट असतो तो एन टर्मिनल म्हणून कन्सिडर केला जातो आणि राईट साइडचा पार्ट इज कन्सिडर ॲज अ C terminal. Okay, so this is a general representation of peptide bond as well as the amino acid sequences. Okay, so in the next lecture we will discuss about the structure of protein on the basis of, means types of protein on the basis of size and shape. What are the fibrous proteins? What are the globular proteins? Okay, त्याच्यानंतर प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, टर्शरी क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, आणि मग आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे कुठलं? न्यूक्लिओसाइड, न्यूक्लिक ऍसिड अँड न्यूक्लिओटाइड्स. ओके, DNA, RNA. ज्यांचं नीट साठी स्टडी चालू आहे त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी जर हा टॉपिक पहिल्यापासून बघितला असेल तर त्यांचं बायोलॉजीमध्ये, तुम्ही जर बायोलॉजीचा सिलेबस स्टेट बोर्डचा बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण सेम टॉपिक आहे, बायोमॉलिक्युल, सेम टू सेम. त्याच्यामधला कंटेंट, त्याच्यामध्ये डेफिनेशन, त्याच्यामधला सगळा पार्ट सगळा सेम आहे. सो दोघांचा स्टडी एकदम होतो. बायोलॉजी पण चांगलं प्रिपेअर होणार आणि केमिस्ट्री पण चांगलं प्रिपेअर होणार. सो ह्याला वेटेज आहे, त्यामुळे सोडून द्यायचं नाही. आता मॅथ्सवाल्यांना कदाचित थोडा पार्ट डिफिकल्ट वाटेल, म्हणजे नावं वेगळी वाटतील असं, पण ठीक आहे, होऊन जाईल ते सुद्धा. ओके, कम्प्लीट झालं असेल तर आपण स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत. तेवढं फक्त